पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार डॉक्टर श्रेयश प्रीतम खानवे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, रामदास दत्तात्रय दाभाडे चारही उमेदवारांचा प्रचार दौरा मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सुरू असून प्रभाग क्रमांक 3 मधील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील पंकजा आसमान सोसायटी समोर, शुभमंगल कार्यालय, शिक्षक कॉलनी, संतनगर मधील सर्व कॉलनींमध्ये प्रचार करताना परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचं औक्षण करून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आमचं मत भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना असेल असं मत नागरिकांनी व्यक्त करून सांगितलंय। प्रचार करत असताना परिसरातील सर्व नागरिकांना आश्वासन दिलंय की सर्व कॉलनीमध्ये स्ट्रीट लाईट, स्वच्छता, आरोग्य, नागरी समस्या, पाणी प्रश्न, रस्त्याच्या समस्या सर्व सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल असं मी वचन देते। डॉक्टर असतानाही जनतेची सेवा केली, आता नव्याने जनतेमध्ये मिसळून काम करण्याची, सेवा करण्याची इच्छा आहे। ती संधी एकदा आपण मला द्यावी। मी नक्कीच तुम्हाला वचन देते की सर्व विकास कामे मी करून देईल। माझे पती प्रीतम प्रतापराव खानवे लोहगावचे उपसरपंच होते। आमच्या घरातील 3 पिढ्या समाजकार्यामध्ये आहेत, त्यामुळे हा वारसा मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते। जनतेने 15 जानेवारीला कमळासमोरील बटन दाबून मला निवडून द्यावं आणि सेवा करण्याची संधी द्यावी असं यावेळी प्रचारादरम्यान डॉक्टर श्रेयशताई प्रीतम खानवे यांनी नागरिकांना स्पष्ट सांगितलंय। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकाचा जोरदार प्रचार सुरू आहे। फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशांमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार चालू आहे। ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आपल्यासोबत अधिकृत उमेदवार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या। काय सांगाल, काय विजन घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय? आम्ही विकासाचं विजन घेऊन इथे आलो आहोत। आमच्याकडे आम्ही 4 उमेदवार आहोत इथे। अ गटातून श्रेयसताई आहेत, ब गटातून अनिल सातवजी आहेत, क गटातून मी स्वतः आहे ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि ड गटातून रामभाऊ दाभाडे, असा आम्ही चौघांचा हा पॅनल आहे। आमचं विजन सर्वांगीण विकासाचं आहे। आम्ही इथे फिरत आहोत गेले 4 महिने, तर मी इथे वैयक्तिक लोकांशी भेटी घेत आहे, फिरत आहे आणि मला असं अनुभवायला मिळालं आहे की इथे मूलभूत गरजाच पेंडिंग आहेत। विकास पुढची गोष्ट आहे। पहिलं तर ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्याला लागणाऱ्या, पाणी झालं, रस्ते झालं, ड्रेनेज झालं, स्ट्रीट लाईट झालं, तर ह्या करणं ह्या सगळ्यात मोठी गरज आहे या प्रभागाची आणि ते आम्ही सुरू करणार आहे। लोहगावपासून आम्ही आमचा विकासाचं मॉडेल आणणार आहे आणि जसं खराडी बनलं आहे, खराडीचं मॉडेल जसं बनलं आहे, खराडी जसं जगात आता 1 नंबर मानलं जातं, IT हब मानलं जातं, तर तसाच सर्वांगीण विकास आम्ही लोहगावचा करणार आहोत। ओके, नक्कीच आपण या ठिकाणी सर्वांगीण विकास करता मी पाहतोय आपल्या भागामध्ये शाळा, लहान मुलींच्या शाळासुद्धा भरपूर आहेत। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना कराल? लहान मुलीचं असं नाही, ओव्हरऑल महिलांची सुरक्षितता हे आमचा एक विजनमधला मुद्दा आहे। मग ती सुरक्षितता आम्ही आपल्याच एरियामध्ये म्हणजे लोहगावमध्ये, आता लोहगावत हा इंटरव्ह्यू चालला आहे तर तिथलं मी सांगू इच्छिते, बऱ्याच भागांच्यात आम्ही फिरतो प्लॉटिंग एरियांमध्ये, स्ट्रीट लाईटसुद्धा नाही आहेत, अंधारी जागा आहेत, त्या अंधाऱ्या म्हणजे आपण डार्क स्पॉट्स जे म्हणतो त्याच्यामध्येही महिलांना येणं जाणारा, मुलांना बसला सोडवायला येतात, शाळेत सोडवायला जातात, त्यांनाही असुरक्षितता जाणवते। तर आम्ही स्ट्रीट लाईटिंगपासून पहिली सुरुवात करत आहोत। तो प्रकल्प आम्ही पहिला करू। मागच्या 8 महिन्यात माझ्या सासऱ्यांच्या कार्यातून आम्ही जवळजवळ 3000 स्ट्रीट लाईट्स ऑलरेडी इथे लावल्या आहेत, त्यामुळे लोकांना आमचा कामाचा वेगही माहीत आहे, कामाचं रूपही माहीत आहे। तर तेच कामाचा वेग आम्ही पकडणार आहोत आणि महिला सुरक्षीकरण, सबलीकरण, सक्षमीकरण आम्ही करणार आहोत। गेल्या 6 महिन्यात मीही सखी मंच चालवत आहे, प्रेरणा सखी मंच म्हणून, त्यातूनही अनेक उपक्रम करत असते, तर तेही मी कार्यरत राहील लोहगावमधल्या महिलांसाठी। ओके, नक्कीच आपल्यासोबत अजून महिला उमेदवार आहेत डॉक्टर श्रेयशताई प्रीतम खानवे। नागरिकांना याआधी काहीतरी काम केलेलं असावं आणि नंतर एक अपेक्षा असते, बरोबर? तर आपण असं कोणतं विजन घेऊन जात आहे महिलांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता की तुम्हाला मतदान का करावं असं का वाटतं? जसं ताई म्हणाला की आपल्या प्रभागात बेसिक गोष्टी जी लाईट आहे, स्ट्रीट लाईट आहे, पाणी, रस्ते हेच नाही आहेत, तर आपण सर्वात आधी हे कामं चालू करणार आहे। त्याचबरोबर सर्वांगीण विकास आपल्या गावाचा कसा होईल तेही बघणार आहोत। महानगरपालिकेत आता गावांचा समावेशही झालेला आहे, पण त्या महानगरपालिकेची सुविधा अजून आपल्या गावांपर्यंत पोचली नाही आहे, तर त्या सुविधा इथे पण घेऊन यायच्या आणि हारणतळ वगैरे हे टुरिस्ट स्पॉट बनवण्याचा विचार आहे। नक्कीच आता या ठिकाणी बाहेर ठिकाणून वास्तव्यास आलेल्या महिला ज्या इथं महिला वर्ग आहेत, ज्या परिवार इथं स्थायिक झालेल्या आहेत, आता मतदार झालेले आहेत, तर त्यांच्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून आपण काय ठोस पावले उचलणार?
मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मी महिलांच्या आरोग्याकडेच लक्ष देणार आहे. प्लस त्यांना ते स्वावलंबी कसे होतील याच्याकडेही लक्ष देणार आहे. त्यांना कुठल्या योजना असतील किंवा आपले बचत गट असतील किंवा त्यांना पात्रतेनुसार काम मिळवून देण्याचं काम असेल तेही आपण करणार आहोत. मेन म्हणजे त्यांना स्वावलंबी बनवायचं असा विचार. निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत, तुम्ही काय मतदारांना आव्हान करताय? मी हेच आवाहन करेल की आम्हाला चौघांना आमच्या पॅनलमध्ये आपण मतदान करावं. ताई आहेत, त्या इंजिनियर आहेत, मी डॉक्टर आहे, अनिल दादा आहेत, भाऊ आहेत. आम्ही सगळे एक चांगला पॅनल बनलेला आहोत. आम्हाला सर्वांना आमचं काम आधीपासूनच चालू आहे. जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही ते 100% पुढे घेऊन जाऊ शकतो. तर हेच आवाहन करेल की आपण आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. नक्कीच. आपल्यासोबत पुरुष वर्गातील 2 उमेदवार आहेत. अनिल दादा सातो आहेत. काय सांगाल आपण पुरुष वर्ग? कशाविषयी आव्हान? आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत, अनेक लोक प्रचारासाठी येत आहेत, मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, जन आशीर्वाद घेत आहेत, तर तुमचं काय आव्हान आहे नागरिकांना? नागरिक सुजाण आहेत, सजग आहेत. नागरिकांना हेच आव्हान करतो की काम करणारी लोक पहा. या ठिकाणी युवा जरी असलो तरी आमची पार्श्वभूमी पहा. या ठिकाणी अनुभव संपन्न देखील रामभाऊजी देखील आहेत. फक्त आम्ही केलेली कामं पहा, आम्ही मांडत असलेले व्हिजन पहा आणि त्या अनुषंगाने आम्हाला आशीर्वाद द्या. नक्कीच आपण नामोल्लेख केला. रामभाऊ दत्तात्रय दाभाडे आपल्यासोबत जे अनुभवी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक 3मध्ये पाहायला मिळतं आहे. तर युवा पिढी 3 युवा वर्ग तुमच्यासोबत जोडलेले आहेत. या प्रभागामध्ये एकूण 4 उमेदवार तुम्ही आहात. तर काय म्हणजे संदेश काय देणार तुम्ही जनतेला या माध्यमातून? जनतेला एवढा संदेश देईल की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये जी विकासाची गंगा वाहिली, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा विकास ज्या स्पीडने चालू केला त्याच स्पीडने आम्ही आमच्या प्रभागाचा विकास करू आणि राज्य केंद्राच्या माध्यमातून या प्रभागाला ज्या दैनंदिन गरजा आहे, रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज ह्या देण्याचा प्रयत्न करू. कारण या सब एरियामध्ये नव्याने समाविष्ट झालेली गावं आहे, त्याला महानगरपालिकेबरोबर राज्य शासनाकडून निधी आणून या परिसरातील ज्या गरजा आहे, मूलभूत गरजा, ते सोडवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण बघतो नागरिकांना आश्वासन दिलं आहे. अनेक मूलभूत सुविधा आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्याचा या ठिकाणी उमेदवारांनी ठाम निश्चय केला आणि आश्वासन दिले. तर 15 जानेवारीला मतदान आहे आणि नेमका मतदार राजा कौल कोणाला देतो, कुठल्या उमेदवाराला देतो आणि कुठल्या पक्षाचा या ठिकाणी महापौर विराजमान होतो ते पाहणं खूप महत्त्वाचं. आणि ते पाहण्यासाठी पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.